म्हणजे ऑपरेशन सिंदूर बाबत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट संदेश दिलाय। पाककडून गोळी चालली तर आमच्याकडून गोळा चालेल असा थेट इशारा पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे। सैन्य दलांसोबत त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी हा थेट इशारा दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूर मधून सैन्याकडून 3 उद्दिष्ट पूर्ण झाली। बहावलपूर, मुरीद के मुझफ्फराबाद कॅम्प मातीत गाडले। सिंधू जल करार स्थगितच राहणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। पाकिस्तानवर तगडा प्रहार करण्यात भारत यशस्वी झाल्याचं या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। किरण ताजने आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। किरण, खरं तर एकूणच जर बघितलं तर सीज फायरच्या संदर्भामध्ये काही अटी शर्तींवर त्यावेळेला निर्णय झाला होता, मात्र पाकिस्तानकडनं अग्रित करण्यात आली। एकूणच जे सीज फायर होतं त्या सगळ्या संदर्भामध्ये उल्लंघन केलं गेलं। अनेक ठिकाणी त्याबाबतचे दाखले देखील देण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताचे प्रमुख असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये तिन्ही दलाचे सैन्याचे जे प्रमुख होते ते उपस्थित होते आणि त्यावेळेला एकूणच या सगळ्या ऑपरेशन सिंदूरचा आढावा घेण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो संदेश दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे। एकूणच सैन्य दलाचं मनोबल वाढेल आणि दुसऱ्या बाजूला भारताकडनं संपूर्ण पाकिस्तानला जो इशारा जाईल तो अतिशय महत्वाचा या निमित्तानं असणार आहे। यामध्ये वहां से गोली चलेगी तो यहाँ से गोला चलेगा अशा स्वरूपाचा इशारा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकूणच पाकिस्तानकडनं जर कुठल्याही स्वरूपात गोळीबार जर झाला तर त्याला उत्तर जे आहे ते गोळ्यानं दिलं जाईल अशा स्वरूपाचा हा एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या सैन्य दलाला या सगळ्या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान संपूर्णता मुभा दिलेली होती आणि त्याचे परिणाम देखील आपल्याला बघायला मिळालेले होते। पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जे दहशतवादी अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश आलेलं होतं आणि त्याचे पुरावे स्वतः या आपल्या भारतीय सैन्य दलाच्या ज्या महिला अधिकारी आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेल्या होत्या। त्यामुळे अतिशय महत्वाची बाब जी आहे ती या एकूणच आपल्या भारतीय सैन्यासाठी आहे आणि आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो संदेश दिला तो अतिशय महत्वाचा आहे। वहां से गोली चलेगी तो यहाँ से गोला चलेगा अशा स्वरूपाचं सांगत एक प्रकारे पाकिस्तानला हा मोठा इशारा आणि एक प्रकारे सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा संदेश। आणखीन एक महत्वाचा मुद्दा किरण तो म्हणजे या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी असं म्हणाले की दोघांमध्ये चर्चेसाठी आता पीओके पाक व्याप्त काश्मीर हा एकच मुद्दा उरलेला आहे, बाकी कुठल्याच मुद्द्यावर चर्चा नाही होऊ शकत। अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की अनेक करार पाकिस्तान सोबतचे आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा करार असेल किंवा इतर बाबींचा करार असेल, त्या सगळ्या संदर्भामध्ये भारताने अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली होती। मात्र नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्यानंतर पाकिस्तान मात्र पुरता विसरलेला होता। पाकिस्तानच्या या सगळ्या एकूणच सैन्य दलामध्ये त्याबाबतचा समन्वय नव्हता। त्याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळाली। तिथली जनता रस्त्यावर उतरलेली होती। पाकिस्तानची अवस्था जी होती ती अतिशय बिकट झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेकडे विनवणी करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। भारताने अटी शर्ती त्यावेळेला मांडत तो मान्य देखील केला। मात्र पाकिस्तानकडनं जी आगळीक आहे ती वारंवार सुरू केली जाते। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं अशा स्वरूपाची जी म्हण आहे ती पाकिस्तानला तंतोतंत नेहमी लागू होते आणि त्या पद्धतीच्या कृती ज्या पाकिस्तानकडनं बघायला मिळतात त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा एकूणच जर बघितला तर कराराच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित होतो त्यामध्ये फक्त पाकव्याप्त जो काश्मीरचा मुद्दा आहे तो चर्चेसाठी महत्वाचा आहे। एक प्रकारे हे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उर्वरित मुद्दे जे आहेत ते आपल्या दृष्टीने महत्वाचे नाहीये तर पाकव्याप्त काश्मीर आणि त्या दृष्टीनं चर्चा होईल अशा स्वरूपाचा एक जो चर्चेचा सूर आहे तो या निमित्ताने अधोरेखित केलेला आहे। त्यामुळे इतर मुद्दे जे आहेत ते भारतासाठी महत्वाचे नाहीत, मात्र पाकव्याप्त काश्मीर हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तो देखील या बैठकीमध्ये अधोरेखित करत एकूणच भारतीय सैन्याला देखील त्यामध्ये महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ज्यामध्ये वहां से गोली चलेगी तो यहाँ से गोला चलेगा अशा स्वरूपाचा संदेश देऊन पाकिस्तानला एक मोठा इशारा या निमित्तानं दिलेला आहे। नम्रता, अगदी आणि पाक ऑक्युपाइड काश्मीरकडे आता भारताने त्याबाबत सुद्धा आपले इरादे मला वाटतं
थेट नसले तरी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलेले आहेत की त्यावर आमची नजर आहे आणि वेळ पडल्यास किंवा योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्यावर सुद्धा कब्जा करू शकतो, आमच्या ताब्यात घेऊ शकतो, असं कुठेतरी पंतप्रधान मोदी सांगायचा प्रयत्न करतायत का, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा एकच मुद्दा आता उरलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण आता बोलत होतो. असं पंतप्रधान मोदींनी या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. दहशतवाद्यांना आमच्या हाती सोपवणार असतील तरच चर्चा होईल, असं त्यांनी पाकला खडसावलेलं आहे. दहशतवादाबाबत कुठलेही निगोसिएशन्स होणार नाहीत, कुठलीही चर्चा होणार नाही, थेट मुळावर घाव घातला जाईल. हा ऑपरेशन सिंदूरमधनं एक खणखणीत संदेश त्यांनी पाकिस्तानला दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूरच्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यामधनं जी 3 उद्दिष्ट सफल झालेली आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलं की मिट्टी में मिला देंगे हे जे आम्ही सांगितलेलं होतं त्यानुसार बहावलपूर, मुरीदकी आणि मुझफ्फराबाद हे तिन्ही कॅम्प्स उद्ध्वस्त केलेले आहेत, मातीत घालवलेले आहेत, गाडून टाकले आहेत. ह्यातला एक पॉलिटिकल जो त्यांचा हेतू होता, राजकीय उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे सिंधू जलकरार हा संपूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे आणि त्या बाबतीत आता भारत निर्णय घेईल. आम्ही यामध्ये आमच्याकडे हातात ताकद आहे या करारासंदर्भात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि यामध्ये एक सायकोलॉजिकल एम त्यांचं होतं ते म्हणजे घुसकर मारेंगे हा जो इशारा त्यांनी दिला होता त्यावरून पाकिस्तान्यांची बोबडी वळली होती, कारण भारतीय सैनिक हे कधी घुसतील आणि कधी येऊन फटकारतील, कधी आम्हाला उद्ध्वस्त करतील याची भीती पाकिस्तानाच्या मनात असेल आणि आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असं सुद्धा पंतप्रधान मोदी म्हणालेले आहेत. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानामध्ये शस्त्रसंधीबाबत मध्यस्थी केल्याचं क्रेडिट घेतलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवरती तशी पोस्ट केलेली होती, मात्र आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. भारत पाकिस्तानमधला मुद्दा हा दहशतवादाशी संबंधित आहे आणि तो आमचा आम्ही सोडवणार, हे पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे.